नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट पेपर क्रमांक 6 बी ए सेकंड इयर सेमिस्टर थर्डचा सेकंड युनिटमधला जो टॉपिक आहे थेरीज ऑफ माल्थस. यापूर्वी आपण त्यामधील थेरीज ऑफ ॲडम स्मिथ बघितलं आहे आणि आज आपण माल्थस यांची डेव्हलपमेंट थेरी जी आहे विकासाची ही थेरी पाहणार आहोत. आपल्या युनिट सेकंडमध्ये थेरीज ऑफ माल्थस आणि ॲडम स्मिथ जरी एकत्र टॉपिक दिला असेल तरीही आपण दोनही टॉपिक वेगवेगळे अभ्यासणार आहोत. जसं आपण थेरीज ऑफ ॲडम स्मिथचं डेव्हलपमेंट विकासाचं आपण जी संकल्पना अभ्यासली आणि आता सेकंड जी संकल्पना आहे त्याच याच्यामधली ती थेरीज ऑफ माल्थस यांची आहे. तर माल्थस यांनी त्यांच्या जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी लोकसंख्या जे विषयक जे विचार मांडले आहेत ते अतिशय मोलाचे आहेत. तर आज आपण त्यांनी जी थेरी मांडली माल्थस आर्थिक विकासाची मांडली आहे या थेरीबद्दल अभ्यासणार आहोत. यामध्ये त्यांनी विकासाकरता भांडवल निर्मिती आवश्यक असते किंवा हे जे काही घटक आहेत विकासासाठी जे काही सांगितलेले आहेत ते बघणार आहोत. त्यापूर्वी आपण ज्याप्रमाणे ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानतात त्याप्रमाणेच माल्थस यांना अर्थशास्त्राचे आधारस्तंभ मानतात. कारण की अर्थशास्त्राचे जेवढे प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आहेत यामध्ये माल्थस हे अतिशय प्रतिष्ठित असे आहेत. त्यांनी किंमत आणि धनात होणारी वाढ म्हणजे अर्थशास्त्रात दोन महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट केल्या आज आपण त्या अभ्यासणार आहोत. त्यांनी त्या दोन बाबी ज्या आहेत त्या आहे किंमत आणि धनात होणारी वाढ. म्हणजे त्यांच्या मते त्यांचं मत आहे की विकासाच्या दृष्टीने त्यांनी प्रभावी मागणीच्या आवश्यकतेवर अधिक भर दिला आहे. म्हणजे विकास कसा होईल त्यासाठी त्यांनी प्रभावी मागणी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. त्यांच्या ज्या काही बाबी आहेत विकासाबाबतच्या त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आहे विकासाकरिता भांडवल निर्मिती आवश्यक. आता विकास जर आपल्याला करायचा असेल किंवा कोणत्याही देशाला आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर विकासासाठी भांडवल निर्मिती आवश्यक असते. असं यापूर्वी आपण ॲडम स्मिथ यांचा अभ्यास केला आहे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा. त्यामध्ये त्यांनीही भांडवल निर्मितीला महत्त्व दिलं आहे. तर त्याचप्रमाणे माल्थस यांनीही दिलं आहे. तसे रिकार्डो यांनीही भांडवल निर्मितीला महत्त्व दिलं आहे. देशाच्या संपत्ती जेव्हा वृद्धी होते किंवा होणे शक्य आहे तेव्हा सतत भांडवलात वाढ होत असेल त्यामुळे आर्थिक विकासात भांडवलाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जर भांडवलाची सतत वाढ होत असेल तर आर्थिक विकास होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर नंबर 2चा जो पॉईंट आहे त्यामध्ये श्रम विभागणी आणि बाह्य बस्तींना महत्त्व. आता श्रम विभागणी आपण हे मागील चॅप्टरमध्ये अभ्यासलेलं आहे. माल्थस यांनीही श्रम विभागणीला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. ज्याप्रमाणे श्रम विभागणी आवश्यक असते ॲडम स्मिथनीही श्रम विभागणीला महत्त्वाचं स्थान दिलं आपण ते अभ्यासलेलं आहे. किंवा बाह्य बचती म्हणजे इतर देशातून किंवा इतर देशाशी आपण व्यापार करून जे ते विदेशी चलन मिळवतो त्यामध्येही महत्त्वाचे आवश्यक आहे. म्हणजे जर देशात रस्ते निर्मिती, वाहतूक व्यवस्था, अधिकोष व विमा व्यवस्था वाढवायच्या असतील तर बचत वाढवणे आवश्यक आहे. व बचतीकरता सर्व प्रकारच्या सोयी असतील तर व्यापार व उद्योग वाढेल असा संबंध माल्थसने लावलेला आहे. त्यानंतर 3 नंबरचा आहे लोकसंख्येवर नियंत्रण आवश्यक. तर लोकसंख्या जर जास्त प्रमाणात वाढत असेल तर ही वाढती लोकसंख्या ही आर्थिक विकासामध्ये एक अडथळा निर्माण करते. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. आणि लोकसंख्येविषयक जे विचार आहे माल्थस यांचे हे अतिशय मोलाचे विचार आहेत. त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की वाढती लोकसंख्या ही विकासाला बाधक असते किंवा अडथळा निर्माण करते. त्यानंतर आहे लोकसंख्येवर नियंत्रण आवश्यक. आता लोकसंख्येवर नियंत्रण आवश्यक आहे म्हणजेच लोकसंख्या वाढायला नको, ती नियंत्रणात असायला हवी. तसंच 4 नंबर आहे उत्तम तंत्र पद्धती.
उत्तम तंत्रपद्धती म्हणजेच तुमची टेक्नॉलॉजी कशी आहे. ॲडम स्मिथनी तेच सांगितलेलं आहे. उत्तम तंत्रज्ञान, तुमचं टेक्नॉलॉजी जी आहे ही अतिशय आधुनिक असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला विकास करण्यासाठी किंवा विकासाला हातभार लावण्यासाठी ते आवश्यक असतं. म्हणजे ज्याप्रमाणे समजा आपण नवीन तंत्र अवलंब केला की वस्तू तयार होतील, ज्यामुळे मागणी वाढेल, लाभात भर पडेल व श्रम विभागणी विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता संतुलित विकास, नंतर 5वं जे सांगितले संतुलित विकास आवश्यक. आता संतुलित विकास हा अतिशय आवश्यक आहे का, की आपण विकास करत असताना किंवा विकास पाहत असताना कोणत्याही एका भागाचा विकास केला म्हणजे आपण विकसित झालो किंवा विकास केला असं म्हणता येणार नाही. तर अल्पविकसित देशामध्ये संतुलित विकास अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा देशाची औद्योगिक कृषीविषयक प्रगती होईल, असं माल्थस यांचं मत होतं. त्यानंतर प्रभावी मागणीवर भर. तर प्रभावी मागणी हाच घटक समोर मार्शल यांनी हाताशी धरून या घटकावर बरंच लिखाण केलं किंवा बराच आपला अभ्यास आहे समोर. मार्शल यांनी त्यात भर घातली आहे. आता त्यांनी 2 पुस्तक जे हे केले, माल्थस यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकामध्ये प्रभावी मागणीचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितलेले सामान्य अनुत्पादक सिद्धांत व अल्पभोग सिद्धांत. म्हणजे प्रभावी मागणीमध्ये त्यांनी काय 2 सिद्धांत मांडले, अनुत्पादक सिद्धांत व अल्पभोग सिद्धांत. केन्सने याचाच आधारस्तंभ, आत्ता सांगितल्याप्रमाणेच केन्सने याचाच आधारस्तंभ घेऊन 1825 ते 1820 पर्यंत माल्थसच्या काळात कमी उपभोग, बेरोजगारी, अधिक उत्पादन सारख्या अनेक जटिल समस्या होत्या. म्हणजे माल्थसचं मत आहे की श्रीमंत लोकांमुळे गरिबी निर्माण होत असते. त्यांनी काय सांगितलं, श्रीमंत लोकांमुळे गरिबी निर्माण होते, अधिक उत्पादन, कमी विक्रीय आणि आर्थिक बेरोजगारी वाढते. या कारणांना तपासून पाहण्याकरता माल्थसने त्यांचे सैद्धांतिक स्वरूपात मांडले आहेत. त्यांचे जे विचार आहेत ते सैद्धांतिक स्वरूपात मांडले आहेत. माल्थसचे ज्यावेळेस ते समकालीन JBC असतील, JBC यांनी त्यावेळेस काय सांगितलं होतं, एक वस्तूची मागणी हीच त्याच्या पुरवठ्याला जन्म देते. म्हणजे JBC यांचं मत होतं की वस्तूची मागणी हीच वस्तूच्या पुरवठ्याला जन्म देते किंवा ती पुरवठा मागणी हीच पुरवठ्याला प्रोत्साहित करत असते, असं JBC त्यावेळेस मत होते. परंतु जे माल्थस यांचे जे विचार आहेत त्यांनी हे याच्या उलट मांडले. त्यांनी काय सांगितलं की प्रसिद्ध ग्रंथात राजनैतिक अर्थज्ञ सिद्धांत याच्यामध्ये सांगितले त्यांनी की अतिउत्पादनाची समस्या निर्माण होते. आणि माल्थसने अतिउत्पादनाच्या सिद्धांताची काही वैशिष्ट्ये सांगितली. म्हणजे त्यांनी काय सांगितले, रिकार्डोनी हे सांगितले, पण दीर्घकाळात मागणी व पुरवठा दोन्ही समान होतील. म्हणजे रिकार्डो यांनी या नियमावर पूर्ण विश्वास होता. म्हणजे जसं JBCचा नियम आहे, आपली मागणी ही पुरवठा तयार करत असते. हे अल्पकाळाच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक वाढेल, पण दीर्घकाळात मागणी व पुरवठा दोन्ही समान होतील. म्हणजे अल्पकाळात मागणी वाढेल, त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे JBCचा नियम, पण अल्पकाळामध्ये मागणी वाढेल, पण दीर्घकाळात हे दोन्ही समान होतील. म्हणजे रिकार्डोला या नियमावर पूर्ण विश्वास होता. इतर काही अर्थज्ञांनी याला मान्यता दिली, पण या उलट माल्थस यांनी याला विरोध केला JBC यांच्या नियमाला. आणि त्यांनी याच्या उलट नियम मांडला आणि त्यांनी सांगितलं की त्याची काही वैशिष्ट्य सांगितली त्यांनी अनुत्पादक सिद्धांताची. त्यामध्ये त्यांनी पहिलं जे सांगितलं होतं, मनुष्य आपल्या उत्पन्नाला 2 प्रकारे व्यक्त करू शकतो. बघा, मनुष्य आपल्या उत्पन्नाला 2 प्रकारे व्यक्त करू शकतो. म्हणजे नंबर 1चा आहे वस्तू व सेवाची खरेदी उपभोगकर्ता करतो. पहिलं, मनुष्य आपल्या उत्पन्नाला 2 प्रकारे व्यक्त करू शकतो. पहिला प्रकार त्यातला काय, वस्तू व सेवांची खरेदी उपभोगाकरिता करणे. आणि दुसरं म्हणजे बचत म्हणून जमा करत राहणे. म्हणजे उपभोगावर खर्च करणे आणि बचत म्हणून, अशा 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. केन्सने या विचाराचे केन्सने समर्थन केले आणि खालील सूत्र मांडले. म्हणजे त्यांनी काय सूत्र मांडलं, C + S = Y. C म्हणजे उपभोग, S म्हणजे सेविंग म्हणजे बचत, आणि Y म्हणजे उत्पन्न म्हणजे इन्कम. आता यांनी उपभोग अधिक बचत बरोबर उत्पन्न असं केन्सनी हे मांडलं आहे, सूत्र मांडलं आहे. त्यानंतर माल्थस यांनी जे दुसरं वैशिष्ट्य सांगितलं होतं अनुत्पादनाचं, त्यामध्ये व्यक्ती उत्पन्न वाढीबरोबर खर्चाचे दोन्ही रूप बचत आणि उपभोगावर भर पडत असते.
केन्सने त्यांच्या एसे ऑफ बायोग्राफी या ग्रंथात माल्थसच्या या विचारांचे समर्थन केले आहे. केन्सच्या विचारात शब्दात माल्थसला माहीत होते की सीमांत बचत प्रवृत्ती एकापेक्षा कमी असते. यावर त्यांनी स्पष्ट असे उत्पन्न वाढीमुळे साठा किंवा बचत वाढते आणि त्याबरोबरच एकूण उपभोगात पण वाढ होते, असं माल्थस यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य सांगितलं होतं त्यांनी, धनाच्या वितरणाचा प्रभाव उपभोग आणि गुंतवणुकीवर पडत असतो. बघा, धनाच्या किंवा संपत्तीच्या म्हणूयात आपण, संपत्तीच्या वितरणाचा म्हणजे जर एका विशिष्ट वर्गाकडे जर संपत्ती जास्त असेल किंवा मोठ्या प्रमाणात असेल तर एक विशिष्ट वर्ग श्रीमंत होईल आणि मग श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण होईल. म्हणजे एक वर्ग गरीब राहील परंतु आणि त्यामुळे जे गरीब वर्ग आहे यांचा उपभोगावर जास्त खर्च होईल. तर श्रीमंत लोकांच्या उपभोगावर खर्च, त्यांचं उपभोग ह्या प्राथमिक गरजा ह्या पूर्ण झालेल्या असतील म्हणून त्यांच्याकडे संपत्ती केंद्रित राहील, परंतु गरिबी वाढत जाईल. म्हणजे त्याला विकास झाला किंवा विकास होतोय असं म्हणता येणार नाही. त्यामुळं संपत्तीची किंवा धनाचे जे वितरण आहे हे समप्रमाणात झालं पाहिजे. म्हणजे यामुळे उपभोग वाढेल, बचतीला जन्म देतात. आणि केन्स अशाच प्रकारची माहिती पुढे केन्सनेही दिली आहे. म्हणजे असमान धनाचे वितरण जर कमी झालं तर बचत अधिक वाढेल असं माल्थसने सांगितले. त्यामुळे त्यांनी बचतीवर गुंतवणूक अवलंबून असते. बघा, माल्थस यांनी 7वं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे विकासाचं, त्यामध्ये बचतीवर गुंतवणूक अवलंबून असते. आता जर बचत अधिक असेल तर गुंतवणूक अधिक राहील. बचतीवर गुंतवणूक कशी अवलंबून असते? बचत अधिक असेल तर गुंतवणूक अधिक होईल आणि दोन्ही मिळून प्रभावित मागणी निर्धारित करतील. माल्थस हे विचार अधिक स्पष्टपणे मांडले नाहीत. त्यांनी केन्सने या विचाराला अधिक उजाळा दिला आहे. म्हणजे माल्थसनं एक वरवर पाहता माल्थसने हे विचार मांडलेत परंतु स्पष्ट असं उजाळा दिलं नाही. परंतु याच याला नंतर केन्स यांनी अधिक स्पष्टपणे उजाळा दिल्याचं आपणास किंवा मांडल्याचे आपणास दिसून येते. त्यांनी जे उत्पन्नाचे सिद्धांत किंवा स्पष्टीकरण दिले आहेत त्यामुळे जेव्हा देशात सुखचैनी वातावरण असते तेव्हा लोकांच्या उत्पन्नात भर पडते. आणि जर उत्पन्न वाढलेले किंवा उत्पन्नाचे वाटप समान होत असेल किंवा लोकांमध्ये समान प्रमाणात होत नसेल तर उत्पन्नातील असमानता दिसून येते. त्यामुळे काही गरीब तर काही श्रीमंत व्यक्ती जे बचत करतात ते गुंतवणूक करू शकतात आणि उत्पन्नात वाढ होते. दुसरीकडे गरीब वर्ग उपभोग वाढवू शकत नाही. तेव्हा काही वस्तू विकल्या जात नाही आणि अतिउत्पादन एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगार चित्र असे उमटलेले दिसते. त्यानंतर आहे भूमी सुधार. 8वं जे सांगितले त्यांनी, अर्धविकसित देशामध्ये होणाऱ्या भूमी सुधार पद्धतीवर भर दिला आहे. त्यांच्या मते एक सीमेनंतर भूमी वितरण समानता आणण्याचा प्रयत्न केल्यास धनात वृद्धीच्या जागी कमतरता निर्माण होईल. त्यानंतर त्यांनी सांगितले गैरआर्थिक घटक. माल्थस यांनी देशातील आर्थिक विकासाकरता गैरआर्थिक घटकांना पण महत्त्व दिले आहे. परंतु त्यावर विशेष प्रभाव ते टाकू शकले नाहीत. आता या सर्व चर्चेतून माल्थस यांचे विचार अत्यंत मूलभूत होते किंवा त्यांच्या विचाराचा प्रभाव त्या काळातील लोकांवर तर होताच पण आधुनिक अर्थज्ञ देखील प्रभावित झालेले आहेत. माल्थसची पूर्ण रोजगारची कल्पना देखील बरीच चर्चेला आली आहे. केन्सच्या पुढे विचारांची ज्यांनी माल्थसचे विचार म्हणजे केन्सनं जे विचार मांडले समोर ह्या विचारांची जननी म्हणून माल्थस यांच्या विचाराला आपण मान्यता देतो किंवा माल्थस यांचे विचार हेच केन्सची विचारांची जननी आहे असं आपणास यावरून दिसून येतं. त्यानंतर विभिन्न देशामध्ये लोकसंख्येत होणारी वाढ नियंत्रित करण्यासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रम बदल असले त्यांचे विचार अत्यंत मोलाचे होते आणि त्यांनी ते मान्यही केले होते. फ्रँक नॅकच्या मते आधुनिक युगात कृषीच्या अंतर्गत अनेक विकासात्मक कार्यक्रम आखले जातात, सुधार केले जातात. त्यांनी अन्नधान्याचा पुरवठा वाढतो आणि तरी देखील माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत व इतर विचार आज देखील सत्य ठरत आहेत किंवा ते सत्य आहेत. कारण की लोकसंख्या वाढ हे जे विचार त्यांनी मांडले आहेत
हे अतिशय मोलाचे आहेत, कारण की लोकसंख्या वाढी आर्थिक विकासामध्ये अडथळा निर्माण करते. अशा प्रकारे आपण माल्थस यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत बघितला की त्याने आर्थिक विकास म्हणजे काय, किंवा त्यामध्ये जे काही दृष्टिकोन आहेत आर्थिक विकासाच्या दृष्टीने जे काही प्रभावी मागणीच्या आवश्यकतेवर भर दिला, किंवा त्यांनी ज्या काही बाबी मांडल्या त्या आपण अभ्यासल्या. म्हणजे विकासाकरता भांडवल निर्मिती आवश्यक असते, विकासानंतर श्रम विभागणी, बाह्य बचतीवर बस्तींना महत्त्व आहे, किंवा लोकसंख्येवर नियंत्रण आवश्यक आहे, तर उत्तम तंत्रपदर्शी आवश्यक आहे. म्हणजे आर्थिक विकास करायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी ठामपणे सांगितलं आहे. किंवा प्रभावी मागणीवर त्यांनी भर दिला. त्यानंतर भूमी सुधार, गैरआर्थिक घटकांचाही त्यांनी विचार केला, इत्यादी बाबींचा आपण अभ्यास केला असून माल्थस यांचा आर्थिक विकास हा सिद्धांत आपण आज अभ्यासला. धन्यवाद.